श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी संकष्टी आहे आणि 31 ऑगस्टला हा दिवस आहे जो डबल धमाका आहे. एकाच दिवशी संकष्ट चतुर्थी आहे आणि तिसरा श्रावणी सोमवार आहे, म्हणजेच गणपती बाप्पा आणि महादेवांची भक्ती करण्याचा दुग्ध शर्करा योग आहे. या दिवशी नक्की काय करावं, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया. श्रावण महिना म्हटलं की भगवान महादेवांची भक्ती, सोमवारचं व्रत आणि शिवपूजेला विशेष महत्त्व असतं. पण यंदाच्या श्रावणातील 31 ऑगस्ट हा दिवस भक्तांसाठी आणखी खास आहे, कारण या दिवशी एकाच वेळी संकष्ट चतुर्थी आणि श्रावणाचा तिसरा सोमवार असा सुंदर योग जुळून आलाय. म्हणजेच या दिवशी गणपतीची भक्ती आणि महादेवांची आराधना करण्याची दुहेरी संधी भक्तांना मिळते. आता सर्वात आधी जाणून घेऊया संकष्ट चतुर्थीची तिथी. 31 ऑगस्ट रोजी 8:50 कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी सुरू होते आणि ती 1 सप्टेंबरच्या सकाळपर्यंत राहणार आहे. त्यामुळे 31 ऑगस्टला संकष्ट चतुर्थीचं व्रत केलं जाणार आहे. ही संकष्टी हेरंब संकष्ट चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते. संकष्ट चतुर्थी म्हणजे भगवान गणेशाला समर्पित असलेलं व्रत. आता संकष्टी म्हणजे काय, तर संकटातून मुक्ती मिळवण्याची भावना. त्यामुळे गणपती भक्त या दिवशी उपवास करतात, दिवसभर गणेशाचं स्मरण करतात आणि संध्याकाळी चंद्रोदयानंतर गणेश पूजा करून चंद्राला अर्घ्य देतात. धार्मिक मान्यतेनुसार गणपती बाप्पाला विघ्नहर्ता सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी, अडथळे आणि संकट दूर व्हावीत यासाठी भक्त संकष्टीचं व्रत करतात. आता संकष्टीच्या दिवशी नेमकं काय करावं, तर सकाळी लवकर उठून स्नान करावं, घरातील देवघर स्वच्छ करून भगवान श्री गणेशाची पूजा करावी, गणपती समोर दिवा लावावा, धूप दीप दाखवावा, गणपती बाप्पाला दुर्वा आणि लाल फुलं अर्पण करावीत. शक्य असल्यास गणपती बाप्पांना मोदक किंवा आपल्या आवडीचा नैवेद्य दाखवावा. यानंतर मनोभावे गणपतीची आरती करावी आणि गणेश मंत्राचा जप करावा. यावेळी आपण ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करू शकता. ज्यांना संकष्टीचं व्रत करायचं आहे त्यांनी आपल्या श्रद्धा आणि आरोग्यानुसार उपवास करावा. आता 31 ऑगस्ट रोजी श्रावणाचा तिसरा सोमवार ठरतोय आणि म्हणूनच या दिवशी गणपती सोबतच महादेवांची भक्ती करण्याचीही विशेष महत्त्व आहे. आता तिसरे श्रावणी सोमवारी नेमकं काय करावं आणि शिवामूठ कोणती, तर श्रावणी सोमवारच्या शिवामूठ व्रतामध्ये प्रत्येक सोमवारी विशिष्ट धान्य किंवा पदार्थाची मूठ शिवलिंगावर अर्पण करण्याची परंपरा आहे. आता यंदाच्या तिसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजे 31 ऑगस्टला महादेवाला मुगाची मूठ अर्पण केली जाईल. या दिवशी स्वच्छ मुगाची मूठ घेऊन भगवान शंकराच्या शिवलिंगावर ती श्रद्धेनं अर्पण करावी असं सांगितलं जात आहे. या दिवशी शिवलिंगावर जल अर्पण करावं, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा, बेलपत्र, फुलं आणि मूग अर्पण करून महादेवांची मनोभावे पूजा करावी. धार्मिक परंपरेनुसार शिवामूठ व्रतामागे भगवान शंकरांची कृपा मिळावी आणि संसारात सुख समृद्धी नांदावी अशी भावना आहे. आता शिवामूठ कशी व्हावी, शिवामूठ वाहताना कोणते मंत्र म्हणावेत या संबंधित संपूर्ण माहितीचे व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच. आता जाणून घेऊया संकष्टी व्रतात सर्वात महत्त्वाची वेळ कोणती. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत सोडण्याची परंपरा चंद्रोदयानंतर गणपतीची पूजा करून चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर आहे. म्हणून दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी चंद्रोदयाची वेळ लक्षात घ्यावी. त्यानंतर चंद्रदर्शन करून चंद्राला पाणी अर्पण करून गणपतीची पूजा करावी आणि आरती म्हणावी. त्यानंतर प्रसाद घेऊन व्रत सोडण्याची परंपरा आहे. आता या दिवशी चंद्रोदयाची वेळ शहरानुसार बदलू शकते, त्यामुळे आपल्या शहराच्या पंचांगानुसार चंद्रोदयाची वेळ तपासणं योग्य ठरू शकतं. मुंबईसाठी 31 ऑगस्टला चंद्रोदय साधारणतः 8:51 ते 8:52 आसपास होऊ शकते असं सांगितलं जात आहे. आता भगवान श्री गणेशाची आणि महादेवांची उपासना करण्यासाठी कोणती साधना करावी, तर 31 ऑगस्टला सकाळीच भगवान श्री गणेशाची पूजा करावी. त्यानंतर महादेवांची पूजा करावी. गणपती समोर ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा आणि शिवलिंगासमोर ओम नमः शिवाय या शिव पंचाक्षरी मंत्राचा जप करावा. अशा प्रकारे एकाच दिवसात विघ्नहर्ता गणपती आणि भगवान महादेव या दोन्ही देवतांची भक्ती करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. आता पूजा व्रत करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या, तर श्रद्धा, सात्विकता आणि मनापासून केलेली प्रार्थना महत्त्वाची मानली जाते. उपवास प्रत्येकाला करणं शक्य असेलच असं नाही, त्यामुळे आपल्या आरोग्याचा विचार करूनच उपवास करावा. आता संकष्टीचा उपवास आणि श्रावणी सोमवारचा उपवास आपण एकाच दिवशी धरू शकता. आणि जर पूर्ण उपवास करणं शक्य नसेल तर श्रद्धेने गणपती आणि महादेवांचं स्मरण
पूजा आणि नामजप करणं हा देखील भक्तीचा मार्ग आहे. मग यंदा 31 ऑगस्ट हा दिवस लक्षात ठेवा. संकष्ट चतुर्थी आणि तिसरा श्रावणी सोमवार एकाच दिवशी आहे. सकाळपासूनच गणपती बाप्पाची पूजा करा, महादेवांना मुगाची शिवमूठ अर्पण करा आणि दिवसभर श्रद्धेनं व्रत आणि नामस्मरण करा. आणि संध्याकाळी चंद्रोदयानंतर गणपती बाप्पाची पूजा करून चंद्राला अर्घ्य द्या आणि त्यानंतर व्रताचं पारण करा असं सांगितलं जातंय. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी केलेली गणेश पूजा आणि शिव आराधना भक्तांच्या जीवनातील संकट दूर करण्यासाठी आणि मनःशांतीसाठी नक्कीच फलदायी मानली जात आहे. मग तुम्ही यंदा संकष्टीचं व्रत करणार आहात का आणि महादेवाला मुगाची शिवमूठ वाहणार आहात का? कमेंट करून नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय आणि गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.